आवडती चिवचिव चिमणी. माझ्या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ज्यांनी केलं नसेल त्यांनी करा. आज आपण बनवणार आहे पनीर मसाला. तर याला लागणाऱ्या वस्तू आहेत बटर, उडीद डाळ आणि जिरं, कोथिंबीर, एक किसलेला बारीक टोमॅटो, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, हे पनीर तळून घेतले आहेत, साखर, मीठ आणि हे मसाले. तर आता ही ग्रीन चटणी आहे. तर ही आता आपण याच्यात बटर घातले आणि आता आपण याच्यात ही ॲड करूया. ही खायलाही अतिशय मस्त लागतं. तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत, भाकरीसोबत खायला घेऊ शकता. इथे बघू शकता आपले ही चटणी घातली आहे. तर याला आता आपण हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे हा कांदा. हे बघू शकता. हे खायलाही मस्त लागते. मुलांच्या टिफिनलाही तुम्ही हे देऊ शकता. म्हणजे जर ट्रीप असेल वगैरे तर ही पटकन बनवायला अतिशय मस्त आहे. ही रेसिपी खायलाही मस्त आहे. पावसाळा आला की ही रेसिपी सगळ्यांच्या घरात बनते, कारण ही गरम गरम खायला मस्त लागते. तर हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघू शकता. तर आता आपल्याला घालायचा आहे हा बारीक चिरलेला कांदा. आता मगाशी आपण घातला तो कांदा आणि आता आपण घातला टोमॅटो. हे बघू शकता. याचा स्मेलही मस्त बनतो. तुम्ही ही रेसिपी घरी प्लीज ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या रिलेटिव्हजना, फ्रेंड्सना शेअर करा. मी खूप दिवसांनी तुम्हाला भेटले आहे. हे बघू शकता. माझ्या सगळ्या मागच्या व्हिडिओजना, शॉर्ट्सना लाईक करा, शेअर करा. आपल्या फ्रेंड्सना, मित्रांना शेअर करा. तर हे बघू शकता. हे किती मस्त वाटत आहे. हे बघू शकता. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे हे जिरे आणि उडीद डाळ. ती खायलाही मस्त असते. आपल्या शरीरासाठी जिरं ही आपल्याला पचनासाठी चांगले असतं. म्हणून आपण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता. ज्यांना आवडत असेल त्यांनी थोडं तुमच्या याच्याने घालू शकता. त्यात आपल्याला याच्यात ॲड करायचे आहे या ग्रेव्हीमध्ये मसाले. हळद, पावभाजी मसाला, गोडा मसाला, सांबार मसाला, चाट मसाला, तिखट तुमच्या चवीनुसार आणि थोडंसं हिंग. तुमच्या चवीनुसार तुम्ही हे मसाले ॲड करू शकता. म्हणजे तुमच्या घरी जर धनिया पावडर असेल तर तुम्ही याच्याची ॲड करू शकता. हे बघू शकता. हे किती छान दिसत आहे. घमघमाटही छान सुटला आहे. तर आता आपल्या याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे पाणी. हे रेसिपी तुम्ही प्लीज घरी ट्राय करा हा. हे बघू शकता. हे बघ. आता आपण याला फ्लेम थोडीशी वाढवली आहे जेणेकरून आपल्याला याला उकळी फुटेल. तर आता आपल्याला याच्यात तुमच्या चवीनुसार ॲड करायचे साखर. तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करू शकता. थाळीमध्ये सुद्धा कधी कधी हा पदार्थ आपल्याला बघायला मिळतो. मीठ, चवीपुरतं मीठ. बघू शकता. याला आता उकळी फुटती आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही हे मीठ ॲड करू शकता. त्याला हलवायचं जेणेकरून खाली लागणार नाही. आता आपल्याला थोडीशी वरून ॲड करायची आहे कोथिंबीर. हे पनीर मी आणून तळलेले होते. आता आपल्याला याच्यामध्ये हे पनीर घालायचे आहे. हे बघू शकता. खायलाही उत्तम. तुम्ही घरी पण पनीर बनवून हे बनवू शकता. हे पनीर आपण तळून तुमच्या घरी जर तुम्ही त्याच्यामध्ये काजू जर पुन्हा तसेच पनीरसारखे तळून घातले तरी पनीर टिक्क्याला सेम
टेस्ट येते. याला पनीर मसाला पण म्हणतात आणि पनीर टिक्का म्हणतात. हे बघू शकता, याला पाणी घालून आता हलवत आहे. हे बघू शकता किती मस्त स्मेलही सुटला आहे आणि दिसते सुद्धा मस्त. तुम्ही तेल किंवा बटरही घालू शकता. याला 2 मिनिटं आता उकळी फुटू द्यायची. त्यात आपल्याला वरून ॲड करायचं आहे थोडंसं हे अमूल बटर. त्यात आपण कोथिंबीर घालायची वरून. बघू शकता किती छान चवही येणार आहे आपल्या याच्याला. ज्यांना काजू तळून घालायचे असेल त्यांना तळून घालू शकते. ज्यांना आवडत नसेल किंवा घालायचं नसेल तर त्यांनी घालू नका. अशीच माझी चिवचिव ऐकत राहा, माझ्या व्हिडिओज बघत राहा. आपल्या फ्रेंड्सना करा, फ्रेंड्सना शेअर करा. सगळ्यांना तुमच्या घरातल्या रिलेटिव्सना हे व्हिडिओज माझे शेअर करा. माझे सगळे व्हिडिओ शॉर्ट्स तुम्ही आपल्या फ्रेंड्सना पण शेअर करू शकता. हे बघू शकता आता किती छान प्रकारे दिसत आहे. तर आता आपल्याला करायचं आहे सर्व. तर गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला करायचं आहे सर्व. याचा स्मेलही उत्तम सुटला आहे. हे बघू शकता, तुम्ही घरी ट्राय करा. आता आपल्याला याच्यावरनं घालायचं आहे बटर. बटर आता आपल्याला याच्यावरनं ॲड करायचं आहे. हे बघू शकता, थोडीशी कोथिंबीर आपल्याला आणि हे सर्व करण्यासाठी आपल्याला एक चमचा द्यायचा आहे. तर हे आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या फ्रेंड्सना रिलेटिव्सना शेअर करा. धन्यवाद. ओम शांती ओम.